हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आजपासून मी व्लॉगिंगला स्टार्ट करणार आहे. म्हणजे डेली लाईफ व्लॉगिंग जी असते ती मी आजपासून स्टार्ट करणार आहे. त्याच्यामध्ये मग मी माझ्याबद्दलचं सगळं याच्यावरती सांगणार आहे की मी माझं कसं डे पूर्ण स्पेंड करते, पुन्हा मी जिमला जाण्याआधी काय खाते, जिमच्या नंतर काय खाते, पूर्ण डेचं माझं डाएट कसं आहे त्याच्यावरती मी सांगणार आहे. पुन्हा माझं डेलीचं लाईफ मी याच्यावरती सांगणार आहे. तेच ब्लॉगमध्ये करतात आणि तेच मी पण आजपासून स्टार्ट केलेलं आहे. म्हणजे मला खूप आधीपासून स्टार्ट करायचं, मी करायचे 1-2 ब्लॉग बनवायचे पण टाकायचे नाही. पण आता तसं नाही होणार आहे. आता मी म्हणजे पर्सनली याच्यामध्ये एकदम हे होऊन जाणार आहे आणि रोजचं रोज मी तुम्हाला माझं काय काय हे होतं ते सगळं याच्यावरती मी टाकणार आहे. चला स्टार्ट करूया. तर आत्ता मी माझ्या ब्रेकफास्टमध्ये मी काय खाते आणि कसं माझा ब्रेकफास्ट असतो तो मी तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, या बाउलमध्ये मी एक बनाना आहे आणि ओट्स आहेत, प्रोटीन ओट्स आहेत, जे की मी पिंटोलाचे वापरते. आणि मी डॉक्टर चॉईसचे सुद्धा ट्राय केलेले, पण ते काय म्हणजे चांगले होते. पण मग व्हरायटी म्हणून आपण हे ट्राय करू म्हणून हे ट्राय केलं, तर मग आम्हाला हेच आवडायला लागले पिंटोलाचे. तर मग आम्ही तेव्हापासून पिंटोलाचेच ओट्स रोज ब्रेकफास्टमध्ये वगैरे घेतो. तर याच्यामध्ये मी एक केळी जी आहे ती त्याचे स्लायसेस करून मी याच्यावरती टाकलेलं आहे आणि खाली पिंटोलाचे ओट्स आहेत. मी याच्यामध्ये 40 ग्रॅम्स ऑफ ओट्स घेतलेले आहे आणि 100 ml वॉटर मी याच्यामध्ये ॲड केलं होतं. दूध याच्यामुळं ॲड नाही केलं कारण की दुधामध्ये भरपूर कॅलरीज येतात आणि त्याच्यामुळं म्हणजे जो ब्रेकफास्ट आहे तोच खूप जास्त म्हणजे हाय होऊन जातो. त्याच्यामुळे मग वॉटरच ॲड करून हे करतो, यानी की कॅलरीजसुद्धा कमी जातात आणि प्रोटीन पण आपलं सफिशियंट अमाऊंटमध्ये जातं. आणि याच्यासोबतच मी एग्सही घेते. त्याच्यामध्ये एक होल एग आणि एक एग व्हाईट ॲड केलेला आहे. तर असं आमचा ब्रेकफास्ट असतो, ओट्स आणि एग्स. तर इथे मी झाली आहे रेडी. केस धुतलेले आहेत मी आज, तर ओले आहेत ते सगळे. आता रेडी होऊन मी जाते क्लिनिकला जाणार आणि मग दुपारी येणार क्लिनिकवरनं वापस. आता मी अशा पद्धतीने रेडी झालेली आहे. बाय. इथे आम्ही सरांचं MBAचं फायनल इयर असाइनमेंट पोस्ट करायला गेलेलो. सर MBA करतायत, तर किती गर्दी आहे पोस्ट ऑफिसमध्ये बघा. मी आली आहे क्लिनिकवरनं आत्ता. त्या वाजलेले आहे 1 आणि गरमी इतकी आहे की बस बाहेर इतकं ऊन लागतं आहे बाहेर. आता मी आले आहे, केस बांधून घेतले आधी कारण इतकं घाम येतो किचनमध्ये काही पण काम करायचं असलं तर. तर मी करते आहे लंचची तयारी. तर त्यासाठी मी घेतलेलं आहे, माझ्या जेवणामध्ये आहे एक भाकरी, पुन्हा आहे भाजी जी पण असेल मी ती जशी घेईल मोजून घेणार. आणि प्रोटीनसाठी आहे चिकन आणि बाकी सॅलड वगैरे आहे आज. तर मी तुम्हाला दाखवते. ही अशी माझी प्लेट असते, त्याच्यामध्ये हे असं सगळं घेतलेलं आहे आणि आम्ही मँगो घेतला आहे सोबत खाण्यासाठी. आता मी जाणार आहे जिमला आणि त्यासाठी मी खाती आहे बनाना. नंतर आम्ही जिमला जायला निघालो होतो. जिमच्या आधी प्री वर्कआउटमध्ये बनाना वगैरे खाल्लेला आम्ही अर्धा तास आधी आणि मग जिमला जाण्यासाठी निघालेलो. तर आज जिममध्ये आल्यानंतर सांगेल ट्रेनर जो जी मसल सांगेल ते मसल्सचं आम्ही ट्रेनिंग करणार आहे. तर शूज वगैरे घालून आम्ही आतमध्ये जातो आणि आधी तरी नॉर्मल एक्सरसाइज करतो आम्ही. म्हणजे काय म्हणतात त्याला, विसरले मी. प्री वर्कआउट एक्सरसाइज करणार आणि मग नंतर ज्या नॉर्मल एक्सरसाइज आहेत ट्रेनर ज्या घेणार त्या करणार. असं प्री वर्कआउट एक्सरसाइजेसमध्ये अशा एक्सरसाइज असतात, नॉर्मल एक्सरसाइज असतात हाताच्या, मानेच्या, पायाच्या, कंबरेच्या वगैरे. नॉर्मल जे एक्सरसाइज करतो आपण त्याच असतात त्याच्यामध्ये पण. नंतर ट्रेनरने आम्हाला आज शोल्डर करणार सांगितलेलं. तर आज ते आमचं शोल्डर घेतात. मी सरांचं शूट केलेलं आहे शोल्डरच्या एक्सरसाइज. सरांनी माझ्या नाही केल्यात कारण सरांच्या एक्सरसाइजेस खूप हेवी घेतल्या होत्या ट्रेनरनी. पण सरांच्या आणि माझ्या दोघांच्याही सेम होत्या, फक्त वेट आमचं वेगवेगळं असतं. सरांचं जास्त वेट असतं, माझं कमी असतं थोडंसं त्यांच्या कम्पेअरमध्ये.
2 plus 1. 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 5, 4, 3, 2, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 3, 5, 4, 3, 4, 6, 7, 8, 9, no, no, 9. Bisa bisa pas pas. Ini saya bisa pas. Aku saya bisa cukup ya. 1, 2, saya bisa cukup. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 5, 4, 3, 2, 5, 4, 3, 2. सरांचं इथे होतं की मी हे पूर्ण एवढं वजन मारू शकतो का, मला बघायचं आहे. आणि तर सरांनी मारलं सुद्धा तेवढं पूर्ण लास्ट प्लेट लावलेली आहे ती वजनाची. सगळं वजन मारलं आणि मग सरांचे ट्रेनर पण म्हणे मी पण मारतो म्हणे, मी तरच मारतो पण मग आता मला पण मारा वाटतोय म्हणे. तर त्यांनी पण मारलं, पूर्ण वजन मारलं होतं. भरपूर असतं ते वजन, आपलं मला तर ओढलंच नाही गेलं. नंतर आम्ही वजन वगैरे केलं, ट्रेनरमध्ये वजन वगैरे करा आम्ही बघू, आणि मग आम्ही घरी गेलो. घरी आल्यानंतर तेच आमचं पोस्ट वर्कआउट रुटीन. प्रोटीन खायचं अर्ध्या तासाच्या आतमध्ये आणि क्रिएटिन वगैरे घेतो आम्ही. आमच्याकडं हे क्रिएटिन आहे. जिमवरनं आल्यानंतर खाते मी हे एग्स. यामध्ये माझे आणि माझ्या मिस्टरांचे दोघांचे आहेत. त्यामध्ये 2 होल एग आणि 2 एग व्हाईट मी खाते, आणि तेही त्यांच्यासाठी मी याच्यावरती पेरी पेरी आणि चाट मसाला टाकला आहे, आणि मला प्लेन एग्स आवडतात म्हणून माझ्यासाठी प्लेन